बरोबर आहे की नाही? आणि हे मालक करतो, आणि जो करत नाही, जे होत नाही, तिथं मग तो बिझनेस हळूहळू कमी होतो. इथपर्यंत येतो की हे बघा, जेव्हा एक वाक्य, ज्यावेळी मालकाकडे कर्मचाऱ्याला द्यायला पैसे नाहीत, त्याचा अर्थ त्याच्याकडे पैसेच नाही. कारण शेवटी ठेवतो तो कर्मचारी. पहिल्यांदा बँकेचा EMI त्या डेटला द्यावाच लागतो, हे ते सगळं करून कर्मचाऱ्यांचे पैसे, असा एक नियम आहे. आणि एक गोष्ट आहे, जपानमध्ये एक कंपनी होती, त्या कंपनीला काही करोड्स मध्ये लोन होतं. आणि जेव्हा त्या मालकाने, आता बघा मालकाचं काम, त्या मालकाने काय केलं, मोजमाप केलं सगळं. कच्चा माल किती आहे, कच्चा माल किती आहे, आणि कर्ज किती आहे. तर त्यांच्या असं लक्षात आलं का हा जो कच्चा माल आहे, या कच्चा मालापासून आपण जे मशीन बनवणार आहे, ते मशीन जेवढे लोक आहेत तेवढ्यांनी जर काम केलं, रुटीन काम, 8 तासाचं काम केलं, तर आपल्याला 6 महिने लागतील फक्त मशीन बनवायला सगळं. आणि पुढचे 6 महिने ते वर्षभर ते विकून ते पैसे येतील. हे त्याने एक अनालिसिस केलं, तर एवढं असं आहे, आणि तरी पण आपल्याला एवढं कर्ज राहणारच आहे. तेव्हा त्यावेळी कर्मचाऱ्यांपैकी एक जण हुशार होता. तो म्हणाला, आम्हाला आता कर्मचाऱ्याचं काम सुरू झालं. आता कोणाचं काम सुरू झाले, कर्मचाऱ्याचे काम. कर्मचाऱ्याचे काय काम आहे, तर तो म्हणाला, सर आतापर्यंत तुम्ही आम्हाला पगार चुकवला नाही, 1-2 दिवस लेट चालला, पण असं कधी झालं नाही की महिन्यात आमचा पगार झाला नाही, आमची फॅमिलीला घरी चूल पेटली नाही, असं झालं नाही. मागचे 3 वर्ष, मागचे 2 वर्ष, कोणी मागचे वर्ष, कोणी मागचे 6 महिने, असं कधी झालं नाही की आमच्या घरी चूल नाही पेटली. तुम्ही आम्हाला समजून घेता, तुम्ही आमच्या चुका प्रेमाने सांगता, हे सगळे मालकाचे गुण त्याच्यात होते. तो म्हणाला, हे तुमच्याकडे सगळे गुण आहेत, तुम्ही कर्मचारी म्हणून आम्हाला मान्य आहे. त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, आजपासून आपण सगळ्यांनी फॅमिली सकट अर्ध जेवण करायचं, किती, आणि इथंच राहायचं, 24 तास काम करायचं. काय 4 तास झोपायचं, 5 तास झोपायचं, जोपर्यंत हे लवकरात लवकर होऊन आपलं सगळं कर्ज जात नाही. कारण तो कर्मचाऱ्याकडे बघून परत म्हणाला की आमची कंपनी आम्हाला कर्जात नको आहे, ही आमची पण आहे, या कंपनीने मुळे आम्हाला खाऊ घातले, आणि पुढे भविष्यात पण खाण्याची संधी आहे. आम्ही हे 24 दिवसात किती सगळे मशीन बनवतो, आणि आपण लगेच ते पुढच्या 1 महिन्यामध्ये भाव डबल केला. त्यासाठी सेल्सवाले जे होते त्यांनी पण ते म्हणाले, आम्ही पण 24 तास काम करतो, कोणाला पाहिजे. आणि त्यांनी 3 महिन्यांमध्ये, खरी घडलेली घटना आहे, 3 महिन्यांमध्ये 0 लोन, कंपनीवर 1 पण लोन नव्हतं, आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचं पेमेंट 4 पटीने वाढलं. किती, कारण ते व्याजच तेवढं देत होते. कर्मचारी काय म्हणाला, अरे मी व्याज देत होतो, ते व्याजच मी तुमच्यात वाटलंय, मला काय वेगळा खर्च केलेला नाही. कर्मचाऱ्याचं पहिलं काम काय, कर्मचाऱ्याचं जे मोजमाप आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. किती पेशंट आले, किती पेशंट नाराज झाले, किती पेशंट खुश झाले, किती पेशंटनी गुगलला जाऊन आपण रिव्ह्यू द्या म्हटलं, त्यांनी दिले. आपण काम नाही ते, खरं की नाही, हे काम आहे. पेशंटला तुम्ही माझा फीडबॅक द्या, या साईटवर जा, मी तुम्हाला तुमच्या करून देते. आता 5 स्टार 2 स्टार तुमचा फीडबॅक द्या, फीडबॅकवर हे का बरं झालं, त्यातून काय होणार आहे, तो पेशंट अजून पेशंटला पाठवणार आहे. बरोबर, याला म्हणायचं इंटरनल मार्केटिंग. काय, फ्रॉम डिस्ट्रेस टू सक्सेस, कॉल ट्रान्सफॉर्म फॉर नो लेस. सर्च ट्रान्सफॉर्म हॉस्पिटल्स टुडे.